शेतकरी मित्रांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रहो, आपल्याकडे शासनाकडून सोलर पंप मिळालेले आहेत. आता भरपूर अशा शेतकऱ्यांना काय झाले म्हणजे जवळपास 50% शेतकऱ्यांना 3 HP चे पंप मिळालेले आहेत. आता 3 HP चे पंप का मिळाले? जमीन जास्त असून सुद्धा 3 HP चा पंप मिळाला. याचं कारण म्हणजे जे आहे ते तुकड्यामध्ये जमीन विभागलेली आहे. मग आता 3 HP पंप मिळालाय. तो पंप खोलीपर्यंत चालवायचे असले तर प्रॉब्लेम होतो, पाईपलाईनवर पाणी न्यायचे असले तर प्रॉब्लेम होतात. मग आता याच 3 HP संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तो पंप किती खोलीपर्यंत चालू शकतो, त्याचं पाणी किती लांबपर्यंत जाऊ शकतं, आणि आता आणखीन दुसरा एक प्रश्न त्यामध्ये येतो किंवा होम लोड चालवण्यासाठी 3 HP पंपापासून आपला लोड चालतो का? बॅटरीलेस इन्व्हर्टर चालतं त्याच्यावर का विदाऊट बॅटरी विथ बॅटरी इन्व्हर्टर आपल्याला टाकावं लागतं? त्या संदर्भात आपण थोडक्यात त्याच्या 3 HP पंपाबद्दल चर्चा करणार आहे. याआधी सुद्धा आपण 3 HP बाबत भरपूर सारे व्हिडिओ बघितले आहेत. हेड असोत किंवा पाण्याचा फ्लो असोत, याबद्दलची सर्व डिटेल माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. आणि महायोजना दूतवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि फेसबुक इंस्टाग्रामला तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर त्याला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा. त्या पहिले कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्याकडे किती HP चा पंप आहे आणि कोण्या कंपनीचा पंप आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण ज्याचे आपले जुने फॉलोअर आहेत, ज्याच्या कमेंट वगैरे रेग्युलर आहेत, अशा यांना आम्ही एक विशिष्ट प्रत्येक महिन्याला आपल्या सबस्क्रायबरला एक म्हणजे प्राईज, एक बक्षीस देणार आहे. त्यासाठी रेग्युलरली तुम्ही चॅनलला फॉलो करून ठेवा आणि तुम्ही रेग्युलरली कमेंट करत चला. आता बघा, 3 HP पंप ज्यावेळेस तुम्हाला मिळाला आहे त्यावेळेस सगळ्यात मोठा प्रश्न असतो की तुम्हाला फ्लो किती मिळणार आहे. बघा, 3 HP पंपाबद्दल मी थोडक्यात जर सांगायचं झालं तर 3 HP पंप हा 30 मीटरला जवळपास 250 ते 300 लिटर पाणी तुम्हाला दर मिनिटाला देतो. म्हणजेच तो विहिरीमध्ये ज्याला टाकायचा आहे त्याने तुम्हाला 30 मीटर पंप तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर ज्याला बोरमध्ये टाकायचं आहे बघा, तर 150 फुटापर्यंत जर टाकायचं असेल तर तुम्ही 50 मीटर हेडची निवड करू शकता. आणि जर 200 फुटापर्यंतच्या पुढे टाकायचं असेल तर 70 मीटर हेडची तुम्ही त्या ठिकाणावर निवड करू शकता. 200 ते 250 फुटापर्यंत तुम्हाला तो काम करतो. आता ज्याचा पंप तुम्ही 50 मीटर हेड टाकलं तर 180 लिटर ते 200 लिटर पर मिनिटाला तुम्हाला फ्लो त्या ठिकाणावर मिळू शकतो, म्हणजे 150 ते 170 फुटावरून. आणि तुम्ही जर 70 मीटर हेड जर टाकत असाल तर 210 फुटावरून तुम्हाला 140 लिटर पर मिनिटाला त्या ठिकाणावर फ्लो मिळेल. आता त्याच्यामध्ये आणखीन एक आहे की बरेच जण शेतकरी काय करतात, 70 मीटर हेड 300 फुटापर्यंत सोडतात. मग 300 फुटापर्यंत सोडल्याच्या नंतर काय होतं की त्या ठिकाणी आपल्याला फ्लो जो आहे तो कमी कमी होत चालतं. मिनिटाला 120 लिटर 100 लिटर अशा पद्धतीचा आपल्याला फ्लो मिळतो. मग आता काही कॉल असेही आमच्याकडे येतात किंवा 3 HP सोलार आहे, मी 400-500 फुटापर्यंत सोडा व्यवस्थितरित्या पाणी मारते. पण हा एक गैरसमज असा असतो की त्या बोरला पाणी वर असतं. बोरला पाणी वर असल्यामुळं काय होतं की तुम्हाला जोपर्यंत त्याच्या हेडच्या लेवलला पाणी आहे तोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणावर डिस्चार्ज मिळत राहतं. हेड लेवलच्या खाली, शट ऑफ हेडच्या खाली पाणी गेल्याच्या नंतर काय होणार आहे, तुमचं जे आहे ते मोटर ती बंद पडणार आहे, कारण त्या RPMला तो पाणी त्या ठिकाणावर मारणारच नाही. हे अशा पद्धतीत तुमचं हेड रेंजचं झालं. मग आता ज्यांच्याकडं बोरवेल 400 फूट आहेत, 500 फूट आहेत, मग अशा लोकांनी 3 HP साठी काय करायचं? बघा, त्याला सुद्धा पर्याय आहे. पर्यायी मार्ग म्हणजे तुमचा 3 HP पंप हा 500 फुटापर्यंत सुद्धा चालू शकतो. पण कधी आणि कोण्या वेळेला आणि किती फ्लो मिळेल? हे बघा, 500 फुटापर्यंत जर चालवायचं असेल तर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक 18 स्टेजचा आपण स्टीलचा पंप टाकू शकतो, ते तुम्हाला 1 इंची म्हणजेच मिनिटाला 60 लिटरपर्यंत त्या ठिकाणी फ्लो तुम्हाला मिळू शकतो. 1 इंची पाईप टाकून तुम्ही त्या ठिकाणावर चालवू शकता. दुसरी गोष्ट, नॉरेलचा पंप 28 स्टेजचा पंप वापरून आपण त्या ठिकाणावर ते पंप चालवू शकतो. आता बघा, स्टील ज्यावेळेस तुम्ही SS पंप वापरसाल त्यावेळेस मोटरची लाईफ ही चांगल्या पद्धतीने राहणार आहे, म्हणजेच मोटरला तुमच्या कुठल्याही प्रकारचा धोका वगैरे होणार नाही. आणि ज्यावेळेस नॉरेलचा पंप वापरणार आहात, कारण स्टीलचा तर 28 स्टेजचा पंप तो जर टाकत असेल आपण मोटरवर तर ते मोटरला ओढणार नाही, मोटर तुमची खराब होऊन जाईल. पण तुम्ही ज्यावेळेस प्लॅस्टिक पंप जर वापरत असाल तर निश्चितच त्या ठिकाणाहून तुम्हाला 1 इंची फ्लो त्यावर मिळू शकतं, म्हणजे 400-500 फुटापर्यंत 1 इंची फ्लो तुम्हाला मिळवता येईल. परंतु तुम्ही जर म्हणत असाल की बाबा मी म्हणजे 100-150 लिटर 140 लिटर पाणी फ्लो त्या ठिकाणावर मिळेल का, तर अजिबात मिळणार नाही. मग आता बऱ्याच जणांच्या डोक्यात येतं किंवा AC-DC कंट्रोलर, पण AC-DC कंट्रोलर लावून तुम्ही ती मोटर त्या 3 HP मोटरवर, लाईटवरची मोटर किंवा तिलाच लाईटवर चालवून पाणी काढू शकता का बाहेर? तर बघा, जसं सगळ्यात पहिले मी सांगतो की इनपुट AC-DC म्हणजेच लाईटवरच सोलर आणि
सोलरचीच मोटर लाईट आणि सोलरवर चालवणे. बघा या केसमध्ये काय होतं की आपण सोलरचा जेवढा सप्लाय व्होल्टेज करंट मोटरला देऊ शकतो तेवढंच आपण लाईटकडून सुद्धा मोटरला देणार आहे, त्यामुळं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही. आता आणखीन सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे प्रत्येक वेळी कॉल येणारा की व आमच्याकडं 3 HP सोलार आहे, मग 3 HP सोलरवरून लाईटवरची मोटर चालते का, मग लाईटवरची मोटर जर चालवायची असेल तर त्यासाठी AC/DC कंट्रोलर मिळते का. बघा 3 HP सोलरपासून लाईटवरची तुमची कोणतीही मोटर चालत नाही. याचं कारण म्हणजे तुमचं व्होल्टेज. 3 लाईटवरची मोटर चालवायची झाल्यास त्यामध्ये तुम्हाला लाईटवरच्या कोणत्याही मोटरचं जे व्होल्टेज आहे तर ते 380 ते 415 वोल्ट एवढा असतं आणि आपल्या सोलरकडून आपल्याला 160 ते 200 वोल्ट एवढा आउटपुट त्या ठिकाणाहून 3 HP मध्ये मिळत असतं. कधी कधी पॉलीपॅनल ज्याचे आहेत त्यामध्ये शक्य होतं, पण तिथेही सुद्धा करंट कमी पडतं, त्यामुळे जे आहे ते मोटर व्यवस्थितरित्या रन करत नाही. मग आता काय होतं की बऱ्याचशा शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की बा माझी मोटर सिंगल फेज आहे, इलेक्ट्रिक मोटर, सिंगल फेज मोटर त्याच्यावर चालेल का. सिंगल फेज मोटर तर तुम्हाला एक सांगतो की बा 7.5 HP सोलरवर सुद्धा सिंगल फेज मोटर त्या ठिकाणावर चालू शकत नाही. आता तुमची जे सिंगल फेज मोटर आहे, सिंगल फेज मोटरला काय होतं की 220 वोल्टची मोटर असते. प्रत्येक जणाला वाटतं की बा ती मोटर 180-160 वोल्टपासून चालते, पण त्या मोटरचा जो करंट असतो तर याचा जवळपास 3 पट करंट जास्त असतो. म्हणजे साधारण तुमची जर 2 HP मोटर जर असेल तर 17-18 एम्पियर पर्यंत घेते आणि आपल्या पॅनलकडून जे आहे तर त्या ठिकाणी फक्त 13 एम्पियर पर्यंत करंट हा जनरेट होऊ शकतो. त्यामुळं तीही मोटर त्या ठिकाणी चालत नाही. शक्यतो सोलरवर सिंगल फेज मोटर चालवणं म्हणजे 3 HP 5 HP वर सुद्धा कठीण आहे, परंतु आता काही इन्व्हर्टर आलेत, बॅटरीलेस इन्व्हर्टरवर ते चालवणं शक्य आहे. मग आता मार्केटमध्ये आणखीन एक पुन्हा आम्हाला बऱ्याच वेळा असे कॉल येतात की मार्केटमध्ये बॅटरीलेस इन्व्हर्टर आलेले आहेत आणि त्या बॅटरीलेस इन्व्हर्टरवरून आम्ही घरातला लोड चालवू शकतो का, म्हणजे दिवसा. आता बघा विथ बॅटरी सिस्टम जर टाकायचं म्हटलं तर याचा खर्च भरपूर जातो. म्हणजेच डबल बॅटरी सिस्टम टाकायचं म्हटलं तर 50 ते 60 हजाराच्या दरम्यान याचा खर्च जातो. आता बॅटरीलेस इन्व्हर्टर हे 10 ते 20 हजारामध्ये 15 ते 20 हजाराच्या दरम्यान प्रत्येकाला आता मिळू लागले. मग आता तुम्हाला 3 HP सोलरवरून बॅटरीलेस इन्व्हर्टर वापरून दिवसा लोड चालवणं शक्य आहे का, तर बघा काही अंशात ते शक्य आहे आणि काही याच्यामध्ये ते शक्य नाही. कारण काय होतं की तुमच्या ज्या प्लेट आहेत, तुमच्या प्लेट प्रत्येक कंपनीनं ह्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीच्या प्लेट त्या ठिकाणावर दिलेल्या आहेत. आता ती प्लेट तुम्ही ज्या ठिकाणी हे करतात म्हणजे तुमच्याकडे ज्या लागलेल्या प्लेट आहेत तर त्या प्लेट काही मोनो टेक्नॉलॉजीच्या आहेत, काही त्याच्यानंतर बायफेशियल टेक्नॉलॉजीच्या प्लेट आहेत. आता त्या प्लेट ज्यावेळेस आपण जनरेशन होतं तर काही प्लेट काय होतं की योग्य पद्धतीत जनरेशन करतात आणि काही प्लेट जे आहेत तर तुमच्या बरोबर त्या ठिकाणी जनरेशन होत नाही. मग त्यामुळं प्रत्येक कंपनीला जे आहे ते प्रत्येक कंपनीच्या प्लेटला बॅटरीलेस इन्व्हर्टर चालेलच असं नाही. बॅटरीलेस इन्व्हर्टरला काय की मिनिमम 250च्या समोर आणि 350च्या आत DC सप्लाय मिळायला हवं, तरच आपल्याला त्या ठिकाणावर काय होणार आहे की AC आउटपुट म्हणजे स्टेबल मिळणार आहे. म्हणजे 200 ते 220 आपल्याला स्टेबल आउटपुट मिळालं तरच तुमचे होम म्हणजे घरातील जे काय आहे इक्विपमेंट आहे ते व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी चालू शकतात. अन्यथा काय होतं की तुम्हाला सप्लाय ज्यावेळेस DC सप्लाय इनपुटमध्ये जर कमी जात असेल तर त्या ठिकाणावर काय होणार आहे की तुम्हाला आउटपुटमध्ये सुद्धा काय होणार आहे की व्होल्टेज हे कमी मिळेल. मग अशा वेळेस तुमचे घरातील उपकरणं हमिंगसारखा आवाज देणे, व्हायब्रेट होणे यासारखे प्रकार त्या ठिकाणावर होऊ शकतात. म्हणजेच तुमचं जे आहे तर 3 HP सोलारहून होम म्हणजे यूजसाठी सुद्धा तुम्ही बॅटरीलेस इन्व्हर्टर वापरणं हे सुद्धा योग्य नाही आणि ढग आल्याच्या नंतर हे लगेच त्या ठिकाणावर बंद पडेल. मग बॅटरीलेस इन्व्हर्टर तुम्हाला कुठं काम करणार आहे की ज्याच्याकडं 5 HP सोलार आहे अशासाठी तुम्हाला बिनधास्तपणे तुम्ही बॅटरीलेस इन्व्हर्टर त्या ठिकाणावर वापरू शकतात. दिवसा तुमचा 6 वाजल्यापासून ते दिवसा सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मिनिमम घरातला लोड तुमचा त्या ठिकाणावर चालू शकतो. तुमच्याकडे जर 3 किलोवॅटचं इन्व्हर्टर वापरत असाल तर 2 किलोवॅटपर्यंत लोड तुम्ही त्याच्यावर रेग्युलरली चालू शकतात. 1 किलोवॅटमध्ये तुम्हाला फ्लक्च्युएशन ठेवावं लागतं. आता याच्यावर सुद्धा हेवी लोड चालत नाही. हेवी लोड म्हणजे काय, तुम्ही इंडक्शन शेगडी वापरत असाल, त्याच्यानंतर आटा चक्की असेल, छोटी 1 HP मोटर असेल तर ह्या गोष्टीसुद्धा त्याच्यावर तुमच्या चालणार नाहीत. आता
तुम्हाला जर ह्या गोष्टी चालवायच्या असेल तर याच्यामध्ये तुम्हाला 5 किलोवॅटमध्ये जावं लागेल. आता 5 किलोवॅटमध्ये जर जायचं झालं तर तुम्ही 9 प्लेट त्याला जोडू शकता. 550 535च्या 9 प्लेट सिरीजमध्ये आपल्याला देता येतं. म्हणजे 400 ते 450 दरम्यान व्होल्टेज हे इनपुटमध्ये आपण त्याला देऊ शकतो. व्होल्टेज इनपुटमध्ये 450 दिलं तर 220 हे आउटपुट आपल्याला स्टेबल त्या ठिकाणावर मिळणार आहे. आता 5 किलोवॅटवर तुम्ही काय काय लोड चालू शकता. 5 किलोवॅट जर इन्व्हर्टर असेल तर 4 किलोवॅट 18 एम्पियरपर्यंतचा स्टेबल लोड तुम्ही त्या ठिकाणावर चालू शकतात. म्हणजे तुमची 2 HP पर्यंत पाण्याची मोटर असो, त्याच्यानंतर तुमचं आटा चक्की असो 2 HPची, त्यानंतर तुमची दूध काढण्याची मशीन असो, त्यानंतर वॉटर फिल्टर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर तुम्ही रन करू शकतात. इंडक्शन शेगडी, वॉटर हीटर ह्या गोष्टी तुम्हाला त्याच्यावर बिनधास्तपणे चालवता येतात. कधी सनलाईट आहेत तोपर्यंत. आणि तुमच्याकडे जे जुने इन्व्हर्टर आहेत ते सुद्धा त्यावर तुम्हाला चार्ज करता येतील. हे 3 HP सोलरच्या बाबतीमध्ये नाही आहे, तुम्हाला 5 HP सोलरमध्ये आहेत. आता 3 HP मध्ये जर सांगायचं झालं तर 3 HP थोडक्यात जे सोलर दिले शासनानं दिले, जसं की म्हणजे आपण एक तर जास्त खोलीवर पण चालू शकत नाही. तुम्ही जर विहीर वगैरे जर असेल तर विहिरीमध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या त्याला चालू शकता. आणि ज्याचं क्षेत्र कमी तुम्हाला सिंचित करायचं आहे अशासाठी जे आहेत ते कामी आहे. आणि ज्याच्याकडं पाईपलाईन जास्त आहे, ज्याच्याकडे बोर खोल आहे, अशानं 3 HPच्या भानगडीत पडून नसल्यानं लाईटच देण्यासाठी तुम्हाला आग्रह करावा लागणार आहे. किंवा आता मागं पण आपण बऱ्याच वेळा मुद्दे लावून धरले होते की बाबा हे जी तुकड्यात विभागलेली 712 आहे त्याचे सुद्धा विचारात घेऊन शेतकऱ्याला मोठ्या HPचा पंप द्यावा. परंतु यावर काय केलं की ज्यांना म्हणजे माझं शिजलं आणि संपलं असं काम झालेलं होतं. प्रत्येकानं त्याच्यावर आवाज जर उठवला असता तर 100% आता पावसाळी अधिवेशन झालं, यामध्ये सुद्धा तो मार्ग प्रश्न निकाली निघाला असता. किंवा मागं पण बऱ्याचशा आपल्या लोकप्रतिनिधीमार्फत जर आपण ते हे शासनापर्यंत पोहोचवले असते तर यावर काही नाही काही तोडगा निघाला असता. परंतु एक आणि दोघांना जर बोलून जर हे म्हणजे शासन तर ऐकण्याच्या तयारीतच नसतं. एक दोघांना बोलण्यानं काही होणारच नाही. सर्वजण जर बोलले असते तर नक्कीच याचा काहीतरी मार्ग निघाला होता. कारण आता काय केलं शासनानं, बूस्टर पंप आणले, हे आणले, पण बूस्टर पंप प्रत्यक्षात तो सक्सेस आहे का हे कधीच कोणी बघितलं नाही. फक्त कागदोपत्री हे काम केलं होतं पण ते सक्सेस नाही आहे. आता 3 HP सोलरबद्दल आपण बघितलं की 3 HP सोलर हा जास्त खोलीपर्यंत चालू शकत नाही. 3 HP सोलरवर होम लोड चालवायचा असेल तर तुम्हाला इन्व्हर्टर बॅटरी हा एक पर्याय आहे, पण तो पण खूप खर्चिक पर्याय आहे. आता लाईफ आहे त्या गोष्टीला, भरपूर लाईफ आहे, म्हणजे भरपूर दिवस 10 वर्षापर्यंत त्याला कुठल्याही प्रकारचं प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही इन्व्हर्टर बॅटरी वापरून ते करू शकता, पण एका वेळी एकच चालणार. एकतर तुमची मोटर चालेल किंवा तुमचा घरातला लोड चालेल, हे तुम्ही त्या ठिकाणावर वापरू शकता. तुम्ही विथ बॅटरी इन्व्हर्टर वापरत असाल तर 5 kVA पर्यंत इन्व्हर्टर तुम्ही त्याच्यावर टाकू शकता 3 किलोवॅटवर. कारण त्याच्यामध्ये 6 प्लेट तुमच्या लागलेल्या आहेत, तर ते चांगल्या पद्धतीत तुम्हाला बॅकअप सुद्धा त्या ठिकाणावर मिळत राहणार आहे. तिथून तुम्ही प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणी चालू शकता. लेड ॲसिड बॅटरी असो, लिथियम बॅटरी असो, ह्या दोन्ही सर्व बॅटऱ्या त्या ठिकाणावर तुम्हाला चार्ज करता येतील. 3 HP सोलर संदर्भातलं आता ही जी आपण माहिती पाहिली आहे, ही माहिती नक्कीच तुमच्या उपयोगाची असणार आहे. या अगोदर सुद्धा आपण जे आहे तर 3 HP सोलर संदर्भात भरपूर अशी माहिती पाहिलेली होती. 3 HPच्या हेड संदर्भात असो, 3 HP किती खोलीपर्यंत चालणार आहे, 3 HPचा फ्लो किती आहे, आता याच्यामध्ये पण मी ओव्हरव्ह्यू करण्याचा प्रयत्न केलेला आहे 3 HP सोलर संदर्भात. आता आपण जे आहे तर याबद्दल आता थोडक्यात माहिती पाहिली. माहिती कशी वाटली, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवर पाहिजेत मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.